राम राम. श्रीरामचंद्र प्रभू स्वतःहून कोणाला भेटतात? रामायणामध्ये कथा आहे. वनवासात असताना श्रीरामचंद्र प्रभू, लक्ष्मण आणि सीता मातेसहित अत्री ऋषीच्या आश्रमात आले. अत्री अनुसयाला भेटले. अत्री म्हणजे काय? अत्री यांचा अर्थ त्री नाही, अत्री म्हणजे त्री नसलेला. त्री म्हणजे कोण? काम, क्रोध, लोभ रहित त्याला अत्री म्हणतात. म्हणजे ज्याच्याजवळ, ज्याच्या मनामध्ये, ज्याच्या वागण्यामध्ये काम, क्रोध, लोभ नाही, ते अत्री. आणि दुसरं अनुसया. असूया म्हणजे द्वेष, मत्सर. अनसूया म्हणजे द्वेषरहित, मत्सररहित. असं ज्यांच्याकडे गुण असतात, म्हणजे काम, क्रोध, लोभ नाही आणि मत्सररहित ज्यांचं जीवन असतं, त्याच्याकडे श्रीरामचंद्र प्रभू स्वतः येऊन भेटतात. आणखी श्रीरामचंद्र प्रभू शबरी मातेला स्वतः येऊन भेटले. शबरी माता मतंग ऋषीची शिष्या होती. मतंग ऋषीची सेवा करायची. लहानपणापासून ती मतंग ऋषीजवळ राहत होती, तिची सेवा करत होती. मग मतंग ऋषीचा शेवट आला, परलोक जाण्याची त्यांची वेळ आली. तेव्हा मतंग ऋषी म्हणाले, हे शबरी, मी आता परलोक गमन करत आहे, तू या आश्रमातच राहा आणि रामचंद्र प्रभूचं स्मरण कर, भक्ती कर आणि रामचंद्र प्रभू तुला नक्की येऊन भेटतील. माझ्या शब्दावरती विश्वास ठेव. असं म्हणून मतंग ऋषी त्यांचं परलोक गमन झालं. मग माता शबरीनं आपल्या गुरुच्या शब्दावरती विश्वास ठेवून दररोज ती भगवंताचं, श्रीरामचंद्र प्रभूचं स्मरण करायचं, आश्रम स्वच्छ ठेवायचा, फळे आणून ठेवायचं. म्हणजे त्यावेळेस मग श्रीरामचंद्र प्रभू स्वतःहून शबरी मातेला भेटले. म्हणजे ज्यांनी आपल्या गुरुवरती श्रद्धा आहे, गुरुच्या शब्दावरती श्रद्धा आहे, गुरु जे सांगतात त्याप्रमाणे जो वागतो, श्रद्धा ठेवून त्यांना श्रीरामचंद्र प्रभू स्वतः येऊन भेटतात. तशाच प्रकारे ते सुग्रीवाला पण भेटले. सुग्रीवाला भेटण्याचं कारण काय? सुग्रीवाजवळ हनुमंतराय होते, सच्चा मंत्री होते, सच्चा मित्र होते. हनुमंतरायासारखा मंत्री आणि गुरु असावा, तेव्हा रामचंद्र प्रभू भेटतात. जय सियाराम.